कसलं मस्त आहे रे हे. बऱ्याच दिवसानंतर मामा घरला राहायला आलतं बघा. 4 ते 5 महिन्यांना आला असेल आणि आल्यावर मामा केवढं खुश झाले बघा की मामा खुश म्हटल्यावर मी पण खुश. मामा मला म्हटलं भाच्यात चल तुला एका खास ठिकाणी घेऊन जातो. जाता जाता पिल्लूला शाळेत सोडायचं होतं म्हणून गाडी पिल्लूच्या शाळेकडे वळवली. पिल्लूनं डब्याची पिशवीची घेतली आणि टी टी करत कणी शाळेत पहिला जाऊन बसली बघा. मामा मला कणी पांजरपोळा घेऊन आली बघा. तर पांजरपोळा कणी भावनो मी पहिल्यांदा चालतो त्यामुळं मला इथला एवढा का विषय माहीत नव्हता. तर माणसाचं जीवन कसं एकमेकांवर अवलंबून असते. माणसाला या माणसाच्या भावना समजतातच. माणसाला प्राण्याच्या भावना पण समजणं गरजेचंच आहे. माणूस काय करतोय या जनावरांचा वापर करतोय आणि त्यांना सोडून देतोय. याला काय अर्थ आहे. या गाई म्हशीं पासून आपल्याला दूध मिळते. नशीब ह्या अशा संस्था आहेत त्यांचा सांभाळ करतात. नाहीतर ही जनावरं बघायला पण मिळाली नसती. तुम्हाला विषय माहिती असेलच की काही समाजातील लोक आहे जिथे येऊन त्यांना चारा पाण्याची सोय करून जातात. आपण पण भावानो एखादा तरी दिवस इथं येऊन या जनावरांसाठी चारा पाणी खाऊ घालू शकतोय बघा. फक्त मला एवढंच सांगायला पाहिजे काय खायला पाहिजे काय सावचीला रे. कसलं भारी.